नमस्कार. 3 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज 3 जुलै शनिवार रोजी सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण तालुक्यातून आढळला नाही. किनगाव येथे प्लायवूड कटर मशीन हातातून निसटल्याने तरुण ठार. कटर मशीन हाताळताना झालेले दुर्लक्ष बेतले जीवावर. अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडायला लावल्याच्या संशयावरून पोलीस पाटीलसह कुटुंबियास मारहाण. यावल तालुक्यात 18 ते 44 वयोगटासाठी लस उपलब्ध झाल्याने शहर व तालुक्यात सर्वत्र लस घेण्याकरता झाली गर्दी. जिल्हा कनिष्ठ प्राध्यापक संघटनेला यश. 12वीच्या मूल्यमापनाची त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर. यावल शहरातील पत्रकार DB पाटील यांना मूकनायक तर सुरेश पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर. यावलला जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेकडून समाजातील यश संपादन करणाऱ्यांचा गौरव. यावल शहरातील पत्रकार सुरेश पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल व्यंकटेश पतसंस्थेकडून सत्कार. किनगाव येथून चोरी झालेल्या बैलजोडीपैकी एक बैल आळगावातून मिळून आला तर एका बैलाचा शोध सुरू. तर डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रहीम रजा सेवानिवृत्त. शाळेत एका छोटेखानी कार्यक्रमातून दिला त्यांना निरोप. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 3 जुलै शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. एकूणच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहर व तालुक्यातून ओसरला आहे. असे असले तरी प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणे देखील गरजेचे आहे. आज शनिवार 3 जुलै रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या अँटीजेन आणि RT-PCR स्वॅबच्या प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यात सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही आहे. एकूणच यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा ओसरला आहे. मात्र आगामी काळात कोरोना विषाणूच्या तिसरी लाटेचे संकेत आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. त्या दृष्टिकोनातून सध्या लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आले आहे. तेव्हा नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. आपण स्वतः सुरक्षित राहा व आपलं कुटुंब कोरोनापासून सुरक्षित ठेवा. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी ROचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. तालुक्यातील किनगाव येथे एका 35 वर्षीय तरुणाचा प्लाऊड कापण्याकरिता वापरत असलेल्या कटर मशीनमुळे पाय कापला गेला तर उपचारापूर्वीच मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाचं नाव सोपान शंकर मिस्त्री असे आहे. किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील रहिवासी सोपान शंकर मिस्त्री वय 35 वर्ष
हा शनिवारी गावातील सुन्नी जामा मस्जिद जवळील दुकानात मिस्त्री काम करण्याकरिता गेला होता. 11 वाजेच्या सुमारास तो कटर मशीनद्वारे प्लाऊड कापत होता. दरम्यान सदरील मशीन त्याच्या हातातून निसटले व पायावर पडले. यात त्याच्या डाव्या पायाच्या मांडीला जबर दुखापत झाली. तेव्हा तातडीने त्याला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले. मात्र या ठिकाणी त्याचे रक्तस्राव थांबत नसल्याने त्याला तात्काळ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. त्यास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिरे यांनी मृत घोषित केले. तेव्हा कटर मशीन हाताळताना झालेल्या दुर्लक्षामुळे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. तेव्हा अशा अपघातात त्याच्या मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत तरुण हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात भाऊ, पुतण्या, वहिनी असा परिवार आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील सावखेडा सीमेतील पोलीस पाटील यांच्या घरात घुसून वाळू वाहतूक करणाऱ्या एका गटाने पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबियास लाकडी दांड्याने मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावखेडा सीम तालुका यावल येथील पोलीस पाटील पंकज बळगुजर यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासोबत ते घरी जेवण करत होते. त्याचवेळीच गावातील प्रकाश सुभाष पाटील, दिलीप सुभाष पाटील, विकास पंडित पाटील, विजय विकास पाटील व चेतन विकास पाटील हे 5 जण आले. त्यांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तू आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडायला लावतो असे बोलून शिवीगाळ करीत पोलीस पाटील यांना खाटेच्या दांड्याने मारहाण केली व त्यांच्यासोबत त्यांच्या वहिनी पूनम जीवन बळगुजर, भाऊ जीवन दयाराम बळगुजर, राहुल जीवन बळगुजर यांना देखील मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सह पोलीस करीत आहे. शहर व तालुक्यात शनिवारी कोविशिल्ड लस प्राप्त झाली व यात 18 ते 44 वयोगटासाठी पहिला तर 45 वयोगटावरील दुसरा डोस उपलब्ध झाला. तेव्हा लस घेण्याकरिता सर्वच लसीकरण केंद्रावर सकाळपासून गर्दी झाली होती. यावल शहर, किनगाव, भालोद, दहिगाव व सातोद येथे लस घेण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळाली. तालुक्यात 18 ते 44 वयोगटावरील कोविड लसीकरण बंद होते. तर शनिवारी शहर व तालुक्यात कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आणि सकाळपासूनच लसीकरणकरिता शहरासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी झाली. शहरात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना पहिला तर 45 वयोगटावरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. याकरिता अधिपरिचारिका नेपाली भोळे, वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, चारू नेमाळे, स्नेहल नेरकर, कांचन चौधरी आदींनी परिश्रम घेतले. तर किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील लसीकरणकरिता मोठी गर्दी झाली होती. तर भालोद आरोग्य केंद्रावर देखील सकाळपासून रांगा लागल्या होत्या. तर ग्रामीण भागात लसीकरणासाठीचं आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, सावखेडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे, डॉक्टर नसीमा तळवी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर खालिद शेख, डॉक्टर साजिद तळवी, डॉक्टर राहुल गजरे यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. दहिगाव व सातोद येथे 360 जणांना लस देण्यात आली. या लसीकरणाकरिता आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी, राजेंद्र बारी, अरविंद जाधव, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र अहिरे, मुख्याध्यापक शालिक चौधरी, आरोग्यसेविका अनिता महाजन, आरोग्यसेवक भूषण पाटील, आरोग्यसेविका प्रतिभा चौधरी, गट प्रवर्तक हेमांगी फेगडे, समीर तळवी, अरविंद जाधव, भूषण पाटील, बाराजी कोरडे आदींनी परिश्रम घेतले.
ते काय कांदे आले मुलं काय गं? हे 5 रुपये घेतात मग घेतलं नाही घेतलं यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, टीबी, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश आले आहे व त्यांच्याच पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून इयत्ता 12वीच्या मूल्यमापनाची त्रिसूत्री जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व परीक्षा मंडळ यांनी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 12वीची परीक्षा न घेता निकाल तयार करण्यासाठी मूल्यमापनाचे निकष ठरविले. त्यानुसार इयत्ता 10वीचे मार्क्स न वगळता त्यांना 30% स्थान देण्याचा निर्णय जाहीर केला. यासोबत इयत्ता 11वीचे अंतर्गत मूल्यमापन 30% व इयत्ता 12वीचे अंतर्गत मूल्यमापन 40% अशा प्रकारची त्रिसूत्री ठरवली आहे. इयत्ता 10वीच्या मार्कांना महत्त्व दिले जावे अशी मागणी सातत्याने जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने राज्याच्या महासंघासह पदवीधर आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, शिक्षक आमदार प्राध्यापक विक्रम काळे, किरण सरनाईक तसेच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाजी गायकवाड यांच्याकडे केली होती. तेव्हा संघटनेच्या या पाठपुराव्याला यश आले असून त्यांना मिळालेल्या यशाबद्दल कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील सोनार, सरचिटणीस प्राध्यापक शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्राध्यापक नंदन वडिंगकार, उपाध्यक्ष
प्राध्यापक सुनील पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक सुनील गरुड, प्राध्यापक डी डी पाटील, प्राध्यापक अतुल इंगळे, प्राध्यापक राजेंद्र बळगुजर, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक पी पी पाटील, प्राध्यापक राजेंद्र तायडे, प्राध्यापक जितेंद्र पाटील, प्राध्यापक जी एच वंजारी, प्राध्यापक शरद पाटील, प्राध्यापक राजेश भटनागरसह या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. शहरातील पत्रकार डी बी पाटील सर यांना मूकनायक आणि सुरेश पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले आहे. सदरील पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रावेर तालुका कार्यकारिणीकडून जाहीर करण्यात आले असून त्यांना 8 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे. तेव्हा यावल शहरातील पत्रकार डी बी पाटील व पत्रकार सुरेश पाटील या दोघा पत्रकारांची पुरस्काराकरिता झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. शहरातील जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शनिवारी एका गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यात समाजातील विविध पातळीवर यश संपादन करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यापासून समाजातील तरुणांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेकडून आयोजित गुणगौरव कार्यक्रमात किन्ही तालुका भुसावळ येथील सरपंच म्हणून निवड झालेल्या समाजातील सौभाग्यवती नीलम सचिन सोनवणे, यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती मिळवलेल्या नितीन चौहान, चांगदेव तालुका मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती सोनाली श्रीखंडे, स्टार्टबुकच्या वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या सावदा येथील कुमारी साक्षी गणेश सापकर आणि महाराष्ट्र राज्यातून आतापर्यंत 4 राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेल्या व कोण होणार महाराष्ट्राचा शिववक्ता ही उपाधी मिळालेल्या कुमारी हंसिका नरेंद्र महाले यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश सापकर सर हे होते, तर प्रमुख उपस्थितीत सचिन सोनवणे, सुरेश ठाकरे, पितांबर लिंबायत, रमेश लिंबायत, अनिल तोताराम चौधरी, मनोज सूर्यवंशी, दिवाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नरेंद्र महाले यांनी, तर शेवटी आभार अनिल चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता सुपळू वारुळकर, रवींद्र आमोदकर, अनंता चौधरी, राजू चौधरी, दिलीप चौधरी, उमाकांत चौधरी, पंढरीनाथ महाले, रणजित ठाकरे, विनोद चौधरी, सीमाताई चौधरी, सरला चौधरी, कविता चौधरी, वैशाली चौधरी सह जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. एक मोठा अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांना थोडं आश्चर्य वाटलं असेल मी या दोघांना का स्टेजवर बसवतो. आज फक्त आम्हाला 5 वर्ष आहे. 5 वर्षानंतर माझी मॅडम इथे बसणार आहे, मी पण तिथे बसणार आहे. परंतु आजच्या 15 वर्षानंतर आणि 20 वर्षानंतर या कायमस्वरूपी 60 वर्ष एक खुर्चीवर राहणार. आणि अजून एक गोष्ट सांगतो, सरांनी सांगितलं असाच टाइम मिळेल की ते कुठेतरी चांगली UPSC MPSC परीक्षा दोघं पास होतील आणि सरांच्या शाळेला भेट देतील. आणि सरांना वेळोवेळी सांगितलं आणि सर किंवा आमच्या गावाला जरी ते आली तरी आम्ही असेच उभे राहू, पण ती खुर्चीवर आहे हा तिला मान आजपासून आपण सर्व समाजांनी ठरवायचं. आम्हाला तुम्ही बोलवलं, खुर्चीवर बसवलं, त्यापेक्षा यांना बसवणं हे महत्त्वाचं. भारताचा नेतृत्व 100% आपल्या तुम्हाला साखर पडू. आणि मी प्रत्येक वेळेस सरांना कुठेतरी गेला तर सांगत असतो किंवा सरांना माझ्या परिचय देण्याची काही गरज नाही, सर सांगतच असतात. कुठेही आपल्या समाजाचा जर का कोणी मुलगी असो, मुलगा असो, त्यांची घराची परिस्थिती अत्यंत गरिबीची असो किंवा थोडी परिस्थिती चांगली असते, आपला समाज हा धंद्यामध्ये पण आपल्याला 500 रुपये मर नसते, पण आपल्या शहरातील पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सदर निवड राज्य पत्रकार संघाच्या वतीने झाली असून 8 ऑगस्ट रोजी रावेर येथे एका कार्यक्रमामध्ये त्यांना सन्मानित केले जाणार आहे. तेव्हा त्यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल यावल शहरातील व्यंकटेश पतसंस्थेकडून सत्कार करण्यात आला. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये सुरेश पाटील यांचा सत्कार व्यंकटेश पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट राजेश गडे यांनी, तसेच करीम खान, पप्पू जोशी, प्रमोद गडे आदींनी त्यांचा सत्कार केला.
तालुक्यातील किनगाव येथून स्वप्नील पाटील यांची बैलजोडी गेल्या काही दिवसापूर्वी चोरीला गेली होती. या संदर्भात त्यांनी यावल पोलिसात तक्रार देखील नोंदवली. मात्र जोडीचा शोध घेत असताना आळगाव येथील मच्छिंद्र पाटील यांना एक बेवारस बैल आढळला होता. त्यांनी किनगाव येथे माहिती कळवल्यानंतर स्वप्नील पाटील यांनी आळगाव गाठले व एका बैलाची ओळख पटवली. तो बैल त्यांना ताब्यात देण्यात आला. तेव्हा मच्छिंद्र पाटील यांचं स्वप्नील पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे. अजूनही त्यांचा एक काबऱ्या रंगाचा बैल बेपत्ता आहे. तेव्हा नागरिकांना विनंती करतो की अशा पद्धतीने जर कुठे बेवारसरित्या कोणता बैल आढळून आला तर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात यावी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे. शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे. या कॉलेजचे प्राचार्य रहीम रजा हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. तेव्हा शाळेत एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी तायर शेख हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी प्राचार्य रूप सर, PS सोनवणे सर, मालेगाव येथील दैनिक तर्जुमाने उर्दूचे संपादक युसुफ अन्सारी, साप्ताहिक खैरचे संपादक खयाल अन्सारी हे प्रमुख उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक गुलाम गौस सर यांनी केले होते. तर या कार्यक्रमामध्ये प्राचार्य रहीम रजा यांच्या सेवापूर्तीबद्दल मनोगत व्यक्त करताना हाजी शब्बीर खान, मोहम्मद खान, फिरोज खान, महमूद खान सह विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रहीम रजा यांचे जीवनचरित्र, शिक्षण, कार्यशैली, लेखनकार्य तसेच त्यांचे प्रकाशित झालेले पुस्तके, त्यांना मिळालेले पुरस्कार याबद्दल या कार्यक्रमात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हाजी तायर शेख, हाजी अन्सार, रऊफ सर, अताउल्ला खान आदींनी रहीम रजा यांचा सत्कार देखील केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सार सर यांनी तर आभार आयात खान यांनी मानले. बघूया कसा संपन्न झाला हा निरोपचा कार्यक्रम. चाहे फिर अपने घर से हो, हमारे ख़ानदान से हो, हमारे मोहल्ला, हमारा गांव, शहर, हमारे मुल्क के हदूद के अंदर हो, हम शायद दुनिया में किसी भी जगह पर हो, हम कायनात के तमाम लोगों को हम अपना फैज़ या हमारा हमसे फ़ायदा उनको पहुँचाए और वो फ़ायदा पहुँचाने वाली शख्सियत अल्लाह के महबूब है. सोसाइटी नेशनल एजुकेशन सोसाइटी ये आज इस प्रोग्राम का जरिया है और आप सबकी हाजिरी इस प्रोग्राम के मकासद की वजाहत करती है कि भाई सर की मोहब्बतें और हमारी दावत पे आपने लब्बैक कहा और इस महफिल में आप शरीक हुए, ये हमारे लिए बड़ी खुशाइन बात है और हमारे खुशनसीबी है. और मुबारकबाद के मुस्तहिक है वो तमाम सोसाइटीज़ के लोग जो आज हमारी कौम के, हमारे समाज की और मुल्क मिल्लत की जो है खिदमत अंजाम दे रहे हैं, वो चाहे किसी भी अंदाज में हो. सोसाइटी अपना खून पसीना, अपना वक्त, लाखों का बिजनेस छोड़कर वो लोग यहाँ हाजिर होते हैं और रहीम रजा के अल्फाज में कि जो उनके जो अल्फाज है इस तराने में जो लड़कियों ने पढ़ी है, खूबसूरत इमारत मंजर हसी, मैं की फिजा, दिल रुबा दिल नशी, ये तमाम मनाजिर को हमारे सामने पेश करने का जो सहरा है वो इन्हीं सोसाइटीज़ के हजरातों के ऊपर जिन्होंने अपनी मेहनतों से, मशक्क़तों से इस इमारत को जो है तामीर किया है. और हमारे लिए और खुशनसीबी की बात है कि उन्होंने इमारत ही खूबसूरत नहीं बनाए बल्कि बड़े खूबसूरत, क्वालिफाइड और होनहार, अपने सब्जेक्ट के माहिर ऐसे टीचरों का भी उन्होंने अपनी सोसाइटी में इंतखाब किया है. ये भी बड़ी काबिल तारीफ बात कहनी चाहिए. जिसका जो काम है वो LAC ऐसा जाने, मेरा पैगाम में मोहब्बत जहां तक पहुंचे. इसमें कुछ ज्यादा दिखावा वाली बात नहीं है, ये मैं हकीकत पर मबनी आपके सामने कुछ नुकात मैंने पेश किया. इस महफिल में तमाम आए हुए हजरात, हमारे स्टाफ मेम्बरान, मैनेजमेंट के तमाम अराकीन जिन्होंने अपना वक्त देकर इस महफिल को आरास्ता पैरास्ता किया, मैं इन एडवांस
सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। दूसरी बात यह कि अब बारी है, अब मैं तो अपनी बात खत्म ही कर दूं कि हमारे स्कूल हाजर के प्रिंसिपल साहब को जिस जिम्मेदारी से यहाँ पर प्रिंसिपल बनाया गया, आपने उस जिम्मेदारी को जिस खुश असलूबी से एक बेहतरीन अंदाज में कामयाब तरीन 8 साल आपने हमारे साथ गुजारे, ये हमारे लिए बड़ी खुशनसीबी की बात है। और अल्लाह रब्बुल इज्जत का एहसान है कि उन 8 सालों में हमको जो सर की मोहब्बत, जो उनसे हमको सबक सीखने को मिला, जो रहनुमाई हमको उनसे मिली, जो गाइडेंस हमको मिला, जो चीज़ हमको सीखने को मिली, वो शायद ही हमें और कोई मौका हमको फराम हो। इसके पहले हमारे उस्ताद मोहतरम यहाँ मौजूद है अब्दुल रऊफ शेख साहब, जिनका एक लंबा अरसा इस स्कूल के अंदर एज ए प्रिंसिपल गुजरा है। हमने आपका डिसिप्लिन, आपका नज़्म ज़ब्त, आपका स्टाफ के साथ में रवैया और डिवोशन, कुर्बानी का जज्बा, ऐसे बहुत से असबाब हमको सीखने को मिले हैं। उसी तरह से हमारे मोहम्मद वली सर साहब जो यहाँ पर असिस्टेंट HM होकर रिटायर हुए, उनकी दुआएं, उनकी रहनुमाई, उनका गाइडेंस आज तक हमारे पीछे लगा हुआ है। और आज भी हम सामने अगर हमारी नजर आ जाते हैं रऊफ सर, वली सर, तो हमें ऐसा लगता है कि मैं स्कूल में जा रहा हूं और हम उस्ताद का पढ़ाने का इंतजार कर रहे हैं। वो हमेशा हमको दुआओं में, कुछ बातों में हमको हमेशा वो अपनी याद रखते हैं। जहां मिलते हैं वहां हमको दुआएं देते हैं और हमारी कामयाबी और कामरानी की दुआएं करते हैं। तो यहाँ पर हमारे स्कूल हाजा के प्रिंसिपल रहीम रजा साहब का तकर्रुर 1991 में इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हाई स्कूल में हुआ था। वो ग्रेजुएट होने के बाद 1996 में सर जाकिर हुसैन में आपका ट्रांसफर किया गया, जो कि मैं 1992 से यहां पर हूं जाकिर हुसैन में। और जिस 96 से सर का यहां एंट्री हुई, सर का ट्रांसफर हुआ, उस लम्हे से आज के लम्हे तक मैंने कभी आपको मामूद से बगैर दूसरा लफ्ज इस्तेमाल नहीं किया। हमारा ऐसा नाता जो है भांजे का है, और उन्होंने भी मुझे भांजे की शफकत देकर इतने साल हमारे यहाँ गुजरे, कभी किसी बात पर, कभी किसी जुमले पर, कभी किसी काम पर हमारी ना इत्तेफाकी नहीं हुई। और हमारी ही नहीं बल्कि स्टाफ की तरफ से भी कोई किसी को भी शिकायत का कोई मौका हमको नहीं मिला। यह अल्लाह रब्बुल इज्जत का बड़ा एहसान और करम है कि अल्लाह ने उनकी इस स्टाइल में या इस लाइफ में जो है इस तरह की तमाम खुशियां भरी है। और आपका ये सफ़र अभी कोई ख़त्म होने वाला नहीं है। वो सफ़र उनका इल्म और अदब का, तालीम और तरबियत का, उन्होंने अज़्म लिया है कि मैं उसको जारी रखूँगा। और वैसे भी जारी वो सारी है कि आप एक अच्छा अफसाना निगार, एक कहानीकार, एक अच्छे शायर और एक दर्दमंद दिल रखने वाले इंसान हैं, जो सभी के दुख को अपना दुख, सभी के सुख को अपना सुख समझते हैं। कभी उन्होंने हमारे स्टाफ में किसी भी तरह का भेदभाव, किसी भी तरह का बड़कपन, किसी भी तरह की अपनी सुपीरियरिटी कंप्लेन आपने कभी पेश नहीं किया। और यही तमाम बातें थी कि वो सबके दिल अजीज है, सबके दिल को छूने वाली बातें आप करते थे। कभी कभी गुस्सा हो जाते, किसी पर गुस्सा हो जाते, किसी पर अताब आ जाता, फिर वो बात को मुझे सुनाते, फिर स्टाफ के लोग भी मुझे कहते सर थोड़ा से गुस्से में आ गए हैं। तो फिर मैं कहता ठीक है 2 मिनट रुकिए, हम सब मामला हो जाएगा। फिर मामूल फौरन उनका वो गुस्सा ऐसा रफू होता कि ऐसा महसूस होता है कि गुस्सा था ही नहीं। इस तरीके का रवैया और इस तरीके के तमाम लोगों के साथ उनका रसूखात जो है वो हमें हमेशा याद रहेंगे। और याद क्यों ना रहे, क्योंकि वो हमारे बीच से जाएंगे ही नहीं। वो हमेशा हमारी यादों में हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर हमारे साथ रहेंगे। मैं दुआ करता हूं कि अल्लाह रब्बुल इज्जत आपको, आपका जो हाल है उससे ज्यादा ताबनाक आपका मुस्तकबिल हो, और अल्लाह आपको सेहत कलंदरी और उम्र खिजरी अता फरमाए और हज बैतुल्लाह की ज़ियारत से सरफराज फरमाए। इतना कहकर मैं अपने 2 लफ्ज़ खत्म करता हूँ। अल्लाह हाफ़िज़।
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.